अब की बार 400 पार. अब की बार 400 पार ही 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षानं दिलेली घोषणा होती. त्याची भरपूर टर विरोधकांनी उडवली होती, पण तो भाजपचा दूरदर्शीपणा होता हे अनेकांना माहितीच नव्हतं. त्यावेळी मी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याचा अर्थ सांगितला होता की 2026ला नेमकं काय होणार आहे आणि अब की बार 400 पारचा अर्थ नेमका काय आहे हे पण मी बोललो होतो. आता लोकसभेची पुनर्रचना होत आहे. सध्या लोकसभेच्या 543 जागा आहेत. नव्या पुनर्रचनेत ती संख्या साधारण 816 पर्यंत वाढेल. तर मग कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला बहुमत मिळवण्यासाठी 400 पारचा आकडा गाठणे अत्यंत आवश्यक असणार आहे. साधारण 409 जागा या स्पष्ट बहुमतासाठी लागतील. त्यामुळे ती तयारी आत्तापासूनच करायची आहे हे भाजपनं तेव्हा 2024ला सूचित केलं होतं. लोकसंख्येच्या प्रमाणात खासदारांचे प्रतिनिधित्व असणं आवश्यक आहे. त्या दृष्टीनं नव्या संसदेची रचनाही मोदी सरकारनं केली आणि या भव्य नव्या संसदेत भविष्यातील वाढत्या जागांची तरतूद केलेली आहे. त्यामुळंच कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला बहुमत मिळवणं हे फार मोठं आव्हान असणार आहे. नव्या रचनेमध्ये महिलांसाठी 33% आरक्षण असणार आहे. त्यामुळे महिला खासदारांची संख्या नव्या लोकसभेत 273 इतकी असेल. म्हणजे सध्या बहुमताला जेवढी गरज आहे तेवढ्या महिला भविष्यात खासदार असणार आहेत. सोडत पद्धतीने मतदारसंघाचं आरक्षण करून हे मतदारसंघ आरक्षित केले जातील. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुका या 816 जागांसाठी लढवल्या जातील. आज 272 हा आकडाही कोणत्याही एका पक्षाला स्वबळावर मिळवणं अवघड आहे. अशा परिस्थितीत 400 पारचा आकडा पार करण्यासाठी फार मोठं कौशल्य राजकीय पक्षांना वापरावं लागणार आहे. भारतात सध्या 2च मोठे राजकीय पक्ष आहेत किंवा राष्ट्रीय पक्ष म्हणता येतील. एक भाजप आणि दुसरा काँग्रेस. या दोघांना बरोबर घेतल्याशिवाय कोणतीही आघाडी तयार होऊ शकत नाही. त्यामुळं छोट्या पक्षांना स्थानिक प्रादेशिक राजकारणात संधी देऊन राष्ट्रीय देशपातळीवर राजकारण टिकवण्यासाठी या दोन्ही पक्षांनाही मोठी एकजूट करावी लागणार आहे. आणि हे जो करू शकेल तो नव्याने येणाऱ्या वाढीव खासदार असणाऱ्या लोकसभेचा ताबा मिळवू शकेल. म्हणूनच सर्वच आघाड्यांना आता अब की बार 400 पार म्हणावं लागेल. माझ्या तारांकित या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. आजचा हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूयात. धन्यवाद.